आज आहे ना मी फ्लावर बटाट्याची भाजी बनवते आणि खूप इझीएस्ट वे आहे आणि खूप सिंपल पण असते. आपण ती टिफिनला वगैरे सुद्धा देऊ शकतो. तर बघा, सगळ्यात आधी आपण तेल ठेवले कढईमध्ये आणि जिरे टाकून घ्यायचे. जिरे थोडेसे तडतडले ना, मग आपण ह्याच्यामध्ये कांदा सुद्धा टाकणार आहोत आणि याच्यामध्ये थोडीशी मोहरी सुद्धा टाकायची. बोल. आणि हे बघा, आपण आहे ना फ्लावर सुद्धा उकळवायला ठेवला आहे. हे बघा, थोडंसं याच्यामध्ये मीठ टाकून घ्यायचं, कारण की फ्लावरमध्ये कसं किडे वगैरे पण असतात. साईडला आपली फोडणी सुद्धा झाली आहे. त्याच्यात कांदा टाकून घ्यायचा. आणि एक टमाटर सुद्धा कापून घ्यायचं. टमाटर सुद्धा टाकलं आहे त्याच्यामध्ये. चांगले याला मॅश करून घ्यायचं, चांगलं मिक्स करून घ्यायचं बघा. आणि कांदा टमॅटो आपला मऊ झाला पाहिजे, कारण की त्याला पाणी सुटतं ना टमॅटोला. मग मीठ टाकायचं आणि थोडंसं मीठ सुद्धा टाकायचं, कारण की आपला कांदा टमाटा सॉफ्ट होतो ना त्याच्यासाठी. आणि मी बटाटे सुद्धा टाकते आहे. आपण बटाटे टाकून घ्यायचे आणि चांगलं फ्राय करून घ्यायचं, कारण की आपण फ्लावरच्या भाजीमध्ये पाणी नाही टाकत ना. मग बटाटे आधीच टाकायचे आणि थोडेसे मऊ करून घ्यायचे. हे बघा, अशा प्रकारे ना आपले बटाटे सुद्धा सॉफ्ट झाले आहेत. जास्त पण सॉफ्ट नाही करायचे, कारण की त्याच्यामध्ये मसाला नाही मुरणार. थोडंसं किंचित 1 चम्मच आहे ना हळदीचा पावडर टाकायचं आणि 1 चम्मच धना जिरा पावडर सुद्धा टाकायची. आणि बघा, हा मसाला सुद्धा टाकायचा 1 चम्मच. आमच्या घरातला बनवलेला मसाला आहे. तर आम्ही जरा तिखट जास्त खातो, तर आम्ही जरा जास्त मसाला टाकतो असं. आणि आता बघा, याच्यामध्ये उकळलेला फ्लावर सुद्धा आपण टाकून घेऊया. फ्लावर हे बघा, व्यवस्थित याला असं हलवून घ्यायचं आणि हे पूर्ण एकजीव झालं पाहिजे. बघा, आपली भाजी किती छान दिसते ना. मला फार आवडते फ्लावर बटाट्याची भाजी. आणि आपण नेहमी सोडून यायची. आपण याला कशाही सोबत खाऊ शकतो. चपाती, वरण भात, आणि शक्यतो वरण भातासोबतच चांगली लागते. बघा, किती छान प्रकारे अशी मिक्स झाली आहे. आणि आपण हिला टिफिनला वगैरे सुद्धा देऊ शकतो. खूप इझीएस्ट वे मी तुम्हाला दाखवलं. मी काय जास्त फॅन्सी दाखवत नाही, कारण की जे आपलं नॉर्मल लाईफमध्ये आपण यूज करतो तेच दाखवते मी. बघा, आता हिला आहे ना फक्त बटाटे शिजेपर्यंत 10 मिनटं वाफ काढून घ्यायची. मग मी तुम्हाला दाखवते भाजी आपली कशी होते. हे बघा, अशा प्रकारे आपली भाजी आहे ना वाफून झालेली आहे. मी तुम्हाला एकदा मिक्स करून दाखवते. बघा, किती छान दिसते ना. आपण याला चपाती सोबत सुद्धा खाऊ शकतो आणि वरण भातासोबत पण खाऊ शकतो. आणि माझ्या मम्मीला काही ही भाजी आवडत नाही, पण आम्ही मात्र खूप आवडीने खातो. मी, परी, षण्मुखी आणि माझे पप्पा, आम्ही आवडीने ही भाजी खातो. काय खेकड्यांसारखा मोबाईल धरलाय. हे बघा, किती छान झाली आहे. असं प्रॉपर मिक्स करून घ्यायचं एकदा.